अशी बारामती आहे. ही होती एकटी म्हणजे असे कितीचे लोक त्यांच्याशी तुमचा डायलॉग कसा वर्षानुवर्षाचा आहे हे लोक विसरत नसतात. त्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये या निवडणुकीतच नाही अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला जायचो. बाकीच्या प्रचाराला कधीही मी गेलेलो नाही. यावेळीचा अपवाद होत आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे. त्या लोकांनी ठेवला आहे, मी ठेवला आहे. आणि व्यक्तिगत माझा अनुभव राजकारणाचा समाजकारणाचा आहे की तुम्ही लोकांशी पर्सनल डायलॉग तर ठेवला. थोडासा फरक आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी 50% लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसं होत नाही. आता तो मतदार आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचं नाव विचारावं लागतं. तेव्हा मला कळतं की हा कोणत्या घराचा आहे. ही जनरेशन गॅप आहे. तर हा डायलॉग हा सुसंवाद तुम्ही कायम ठेवला तर लोक कधी विसरत नाही. अगदी साधी गोष्ट सांगतो, एक उदाहरण लहानचं. मी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये बसलो. चिठ्ठी आली. बारामतीवरून एक बाई आली भेटायला. तिला मी भेटलो आणि विचारलं, काय रे सुमन, काय काढलं? ते काही ते असेल ते काम ऐकलं. गावाकडे जाऊन गावाला सांगितलं. साहेबांनी मला सुमन म्हणून हाक मारली. तिचं काम हो ना हो, पण मला नावाने हाक मारली. प्रश्न हा आहे की नागरिकांना, लोकांना हा आपला सरकारी नेता याच्याशी हा सुसंवाद हा त्यांना भावतो आणि तो विसरत नाही कधी. बारामतीमध्ये कोणी काही म्हणलं तर माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी 40,000 मतं सोफियाला जास्त तिथे दिली. आणि त्याचं कारण हा डायलॉग 2 फेऱ्यांचा. शांतता निर्माण करण्यासाठी आता तुमची गरज आहे, तुम्ही पुढाकार घ्यावा. पण राज ठाकरेंनी आज पोस्ट केली आषाढी एकादशी निमित्त. त्यांनी म्हटलंय की राज्यात काही वर्षांपासून, मागील काही वर्षांपासून जातीय तेढ निर्माण झाली, वाद निर्माण झालाय आणि तुमचं नाव घेतलं नाही, पण त्याला तुम्ही जबाबदार आहात. ते आजच त्यांच्या वेगळे बोलतात. त्यांचं वैशिष्ट्यच आहे. ते 18 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी ते कधी जागे झाले ते संबंधित ते बोलत आणि त्याच्यावर साधारणतः ज्याच्यावर टिप्पणी केली त्याचा कॉग्निजन्स वाचक घेतात, अशांच्यावर ते टिप्पणी करतात. त्याची घरच त्याचे त्याचं काय निवडणूक येते ना, ते घर कायम असतं. असंही मतदारांनी त्याचा विचार करावा. शौर्यामध्ये शिवसेनेने हक्काने जास्त जागा घेतल्या.
लोकसभेला, पण त्यांचं जर आपण स्ट्राईक रेट म्हणला तर खूप कमी आहे. आताही ते परवाच्या विधान परिषदेत त्यांनी हट्टाने त्यांचा उमेदवार दिला. हट्ट करतात उद्धव ठाकरे मोबाईलमध्ये, असं नाही वाटत? असे थोडं काय असो सगळं कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा नेता आपला पक्ष आपला सहकारी यांच्या हिताच्या दखलकीच्यासाठी आगळी भूमिका घेतात. घेतलं ते डायजेस्ट करायचं असतं. शेवटी तुम्ही एकत्रित सामूहिक लोकांच्या समोर जात असाल तर काही गोष्टी डायजेस्ट करायच्या असतात आणि त्याच्यात फार हे होत नाही, अस्वस्थ होत नाही. महाविकास आघाडीत नेतृत्वाबद्दल संघर्ष आहे का? अजिबात नाही. ठाकरे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर चर्चा झाली, तुम्ही दिलेला उमेदवार असून सुद्धा त्यांनी उमेदवार देणं, त्यासाठी त्याला निवडून आणण्यासाठी प्रेशर करणं. नाही नाही, असं आहे की आम्ही उमेदवार दिले नाही. आमच्याकडे एका पक्षाची विनंती होती, आमची मतं आम्ही तुम्हाला दिली हे आम्ही सांगितलं. त्याच्यात वेगळेपणा काही नव्हता. आणि ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला आमचा उमेदवार द्या, तुमची सेकंड प्रेफरन्सची मतं आम्हाला द्या, आमची सेकंड प्रेफरन्सची तुम्हाला देतो. या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली होती.